पत्रकार परिषद आज सुरू होते. माझ्याबरोबर खास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी गणेश पाटील साहेब आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि आमचे गुरुबंधू यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आमचे दुसरे बच्छरजी आमचे आलेले आहेत. माझ्याबरोबर भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे आणि निशिकांत कोळी हे देखील आहेत. गेले अनेक दिवस या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आघाडी आणि युती यांच्या संदर्भात जागा वाटपावरून गुऱ्हाळ चालू होता. मागील लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिरारीने इंडिया अलायन्सचं काम केलं. लोकसभेमध्ये कोकणाला जागा मिळाली नाही आणि विधानसभेमध्ये सुद्धा कोकणाला न्याय फारसा मिळू शकला नाही. मात्र येणाऱ्या आगामी याचा परिणाम काँग्रेसच्या संघटनेवर मोठ्या प्रमाणात झाला. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. काँग्रेसचे अनेक अध्यक्ष असतील, इतर पदाधिकारी असतील, पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात गेले. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ठाणे काँग्रेस बऱ्याच प्रमाणात एकसंघ ठेवण्यात, निष्ठावंतांची मोड बांधण्यात आम्ही यशस्वी झालो. काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जी काही कर्तव्य मी पार पाडायला पाहिजे होती, त्यामध्ये मी अगदी मनापासून प्रयत्न केले. आणि ह्या प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस कशी एकसंघ राहील याचा आम्ही प्रयत्न केला. येत्या 15 तारखेला निवडणुका आहेत. गेलं महिनाभर आमची चर्चा, आमच्या नेत्यांनी सांगितलं की आमच्या हायकमांडने की पहिला आघाडीचा धर्म पाळावा आणि म्हणून आघाडी आम्ही पाळण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करत होतो. अर्थात युतीबरोबर जायचा प्रश्नच उद्भवत नव्हता. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि इतर मित्रपक्ष यांच्याबरोबर कशी मोड बांधता येईल आणि ह्या 131 जागांवरती कशी एक सामंजस्य कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करता येईल. आमचा मूळ हेतू हाच आहे आमच्या पक्षाचा की आमचा काँग्रेस हा सर्वधर्मीय सर्व जातीय पक्ष आहे, सर्व एकसंघ ठेवणारा पक्ष आहे. काल परवा तुम्ही टीव्ही वरती, FB वरती रील पाहिली. यशवंत ठाकूरांचा एक आवाज होता की काँग्रेस म्हणजे हिंदू, काँग्रेस म्हणजे मुसलमान. लाईव्ह चालू आहे. मी तेच प्रश्न करतो, ठाण्यामध्ये आता मविया असणार आहे आणि काँग्रेस मवियामध्ये असणार? ठाण्यामध्ये मविया असेल का नाही मला माहिती नाही. काँग्रेस स्वबळावर आहे. कारण सांगतो काय कारण असं आहे की अनेक दिवस गुऱ्हाळ चालू होता. ज्या हिराने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेला आणि लोकसभेला ठाण्यामध्ये राजेंद्र विचारे असतील, वैशाली दरेकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील यांचं काम केलं, त्यावेळेस त्याला काँग्रेसच्या मतांची गरज होती. फार वाईट वाटतं आम्हाला, खेदाने सांगावं असं वाटतं. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी घाम गाळत होते, रक्त गाळत होते. त्यांना आमच्या मतांची गरज होती. आणि आज जेव्हा महापालिकेच्या निवडणुका आल्या तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ताकद नाही, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पैसे नाही, अशी टेहाळणी किंवा अशा प्रकारची हे निर्माण झाली. बरेच दिवस मी काल परवा शिंदे गटाचा कार्यकर्ता रडताना पाहिला. एक इंदिरानगरला बबलू शेख एवढा रडत होता ढसा. तर मला गैवरून आलं की माझ्या कार्यकर्त्यांची अशी अवस्था होऊ नये काँग्रेस पक्षाच्या. कारण का आम्ही लहान भाऊ म्हणून भरपूर कमी याच्यात कट काट छाट, परंतु काल आलेला मनसे म्हणजे जोपर्यंत आम्ही शिंदे गटाच्या आणि भाजपा आघाडीच्या विरोधात लढत होतो एक संघ, तेव्हा मनसे नव्हता. आणि काल आलेला मनसे याला वरचा हात देऊन, बर्गे साहेब आत या, इकडे या, त्याला हात दे करून जर हे मनसेला सोबत घेतल्याने आपण बाहेर पडतोय नाही, मनसेला सोबत घेऊन नाही, परंतु कुठेतरी मवियामध्ये घेतल्यामुळे नाही आपण नाही ठाण्यात पहिला प्रयोग होता की आम्ही मनसेला घेण्यासाठी तयार झालो. इन्स्पाइट ऑफ मेनी ऑब्जेक्शन्स आम्ही तयार झालो. कारण का आम्हाला हवी होती मनसे. मराठी आमचं धोरण हे होतं मराठी मतांचं विभाजन होऊ नये. एक, कारण का मराठी मतांचं विभाजन झाल्यामुळे फार फटका महाराष्ट्रात आपल्याला बसतोय. आणि त्याचबरोबर काँग्रेसची जी मतं आहेत ती आघाडीबरोबर जर जोडली गेली तर त्या सगळ्यांची मोड बांधून आपण कुठेतरी एक संघपणे जातीयवादी आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, जातीयवादी पक्ष आणि भ्रष्टाचाराला बाजूला ठेवून आपण या ठाण्यामध्ये एक चांगलं
चित्र निर्माण करू शकू, याच प्रांजळ हेतूने आम्ही मनसेला बरोबर घेतलं. पण तो प्रयोग जमला नाही. काल परवापर्यंत फार फरफटत ठेवलं, भरपूर हे करून सुद्धा 4-4 वाजेपर्यंत थांबून ठेवलं मला. आणि मग कुठेतरी असं चित्र निर्माण झालं की चला कमीत कमी गरीब कार्यकर्त्यांना तरी न्याय मिळेल. आणि सर्वात जास्ती उमेदवारी आमच्याकडे आलेली आहे. आणि तुम्ही बघाल की ह्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्ती उमेदवार आमचे असतील. शिवसेना शिंदे गट, बीजेपी यांची युती झाल्यामुळे ते समान जागा वाटप करतील किंवा कसे करतील. राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कशी होईल मला माहिती नाही. आता फॉर्म्युला काय ठरला होता ज्यावेळी तुम्ही होता त्यावेळी फॉर्म्युला काय ठरला होता? किती जागा तुम्ही देत होत्या? आम्ही 35 जागा मागितल्या होत्या किमान. किती एकूण जागा कोणाकोणाला म्हणजे उभाटाला किती? 40 जागा, उभाटाने 60-70 मागितल्या होत्या, राष्ट्रवादीने 40 का 50 मागितल्या होत्या आणि आम्हाला 10 जागा द्यायला तयार झाल्या होत्या. आम्ही 35 मागितल्या होत्या. आम्ही 20-22 वरही ऍग्री झालो पूर्ण कौशापासून. कारण का नवी दिव्यामध्ये आमचं काही नाहीये, फारसं आमचं हे नाहीये. त्यामुळे कौशापासून ते कोपरी आणि कोपरी ते घोडबंदर इथे आम्ही ह्या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही 22-23 जागांवरती कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो. आमचं म्हणणं होतं ते 4 प्रभाग सोडले दिव्याचे, तर इतर जे 29 प्रभाग आहेत त्याच्यामध्ये किमान एक तरी उमेदवारी आम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये मिळावी. काही ठिकाणी ठीक आहे, 2-4 ठिकाणी ते म्हणाले शहरात आमचं प्राबल्य आहे, आम्ही हे नाही करणार, तिथे आम्ही माघार घेतली. परंतु काही ठिकाणी सोडायला तयार नाही. माझ्या स्वतःचा अध्यक्ष म्हणून प्रभागामध्ये मी 2 जागा मागितल्या होत्या, कारण का माझे उमेदवार आघाडीवर होते. ठीक आहे, हरकत नाही, तिथे मी कॉम्प्रोमाइज कर, मी माझी उमेदवारी सोडायला तयार झालो होतो. परंतु जर माझ्या कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान मिळत नसेल, उद्या आपल्या कार्यकर्त्यांची वासराने आपलं कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, परंतु आपल्या लोकांची हाय लागली की आपल्याला ती पारे होती. त्यांची मन व्यथित उद्या इथे रडणार ते की आम्हाला उमेद, कारण का सगळे कोणाची कुवत काय मला माहिती नाही, एमबी नाही बोलू शकत, ती हे ठरवेल. परंतु कार्यकर्ता हिरारीने आजही पक्षाकडे उमेदवारी मागतो. राष्ट्रीय पक्ष आहे, असताना मनसेला 34 जागा, आपल्याला फक्त 8 जागा. आनंद आहे मला, तुम्ही स्वतः म्हणालात जाणकार म्हणून पत्रकार की आमची ताकद आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आमची हा जो फॉर्म्युला दिला 34 जागा, आम्ही 3 प्रस्ताव 3 वेळा त्यांना दिले, लेखी प्रस्ताव देणारा मी एकच काँग्रेसचा अध्यक्ष आहे. आम्ही 3 वेळा लेखी प्रस्ताव दिले, 3ही वेळे त्यांनी आम्हाला उत्तर दिली. काल व्हॉट्सअपवर रात्री 12 वाजता केदार दिघे आम्हाला पाठवतात, मनोज प्रधान सांगतात जितेंद्र आव्हाडांशी बोलतो, याच्याशी बोलतो, त्याच्याशी बोलतो. आमचा 26 नंबर पॅनल, आमचे 2 नगरसेवक असताना ते आमच्या नगरसेवकांना फोडून तिकडे घेतात आणि आम्हाला सांगतात की तू जागा कोणाला देत होते? कोण, त्या जागा आमच्या 26 नंबर मुंब्रा, त्या जागा आमचे नगरसेवक, त्यांना आपलंसं केलं जितेंद्र आव्हाडांनी. सांगण्याचा हेतू काय आहे की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग लगीन रायबाचं, आम्ही कोंढाणा जिंकण्याचा प्रयत्न केला, आम्ही आमचा प्राण दिला, परंतु आमच्या रायबाच्या लग्नाला पण यायला तयार नाही. सोबळ लढण्याचं नेमकं कारण काय? स्वबळावर लढण्याचं कारण आहे यांनी यांनी सन्मान, अहो हमें तो अपनों ने लुटा, औरों में कहा दमता. हमारी अहो आघाडीत जागा देण्याचा संबंध नाहीये. आघाडीमध्ये सन्मानपूर्वक मान तर दिला पाहिजे, विचार विनिमय करून व्यवस्थित निर्णय. कधी उद्या एबी फॉर्मची शेवटची तारीख आहे, अजून लटकत ठेवतात. दुसरा पर्याय नव्हता माझ्यासमोर, कार्यकर्ते जीवावर उठले होते. मी काँग्रेस अध्यक्ष आहात, काँग्रेसचे 3 नगरसेवक होते इथे. त्या 3 नगरसेवकांना त्यांनी खेचले का त्यांच्याकडे? 3 मला तर कोण खेचू शकत नाही, मोदी पण खेचू शकत नाही, अमित शहा पण खेचू शकत नाही. मरेपर्यंत मी काँग्रेसवाला आहे. त्यामुळे 2चं काय होतं मला माहिती नाही. माझं हेच म्हणणं आहे की ज्यांना आपण आपलं म्हटलं, जे अडचणीत असताना जितेंद्र आव्हाड, राजन विचार यांना मी मदत केली, ते आमच्या मुळावर उठले. ना. त्यांना आज मला सांगा, ठाण्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये सर्व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केलं, एक दिलाने प्रत्येक प्रभागात राजन विचारेंचं, जितेंद्र आव्हाडांचं, वैशाली दरेकरांचं, त्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडण्याचं काम ही मंडळी करतायत. ही मंडळी, ते कार्यकर्ते आज एक दिलाने काम करत होत्या, आज त्यांच्यात विसंवाद आलाय. ते विचारे एकामेकाला सांगतात अरे काय चाललंय हे, मनसेला 2-2 जागा एका प्रभागात, ते सांगतात तुम्ही मनसेशी बोला, हे सांगतात तुम्ही राष्ट्रवादीशी मनोज प्रधानांशी बोला. काय गरज काय? रात्री तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज आला, हो, तुमची काही बैठक झाली का? काही नाही. अहो मला रात्रभर झोप नाही लागली, मी 10 दिवस टेन्शन मध्ये आहे कार्यकर्त्यांसाठी, याच्यासाठी. आता मोकळा झालो आज मी. आता अर्ज भरायला 1च दिवस शिल्लक. हो, तुमची
तुमची तयारी आहे का? आमचे अर्ज भरून सगळे तयार आहेत. ऐकलं का? जो जितावई सिकंदर जे भरले जातील ते भरले जातील. काही काळजी करू नका. 131 जे उमेदवार आहेत हा, तुमचे, हा. ते रेडी आहेत का? हे बघा, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही 3 नंबर प्रभाग, 2 नंबर प्रभाग, 4 नंबर प्रभाग, 8 नंबर प्रभाग, 10 नंबर प्रभाग, 11 नंबर प्रभाग, माझा 7 नंबर प्रभाग, 14 नंबर प्रभाग, 21 नंबर प्रभाग, 11 नंबर प्रभाग, 10 नंबर प्रभाग, 22 नंबर प्रभाग, इकडे आम्ही स्वबळावर लढणार आहोत. हा, त्याचप्रमाणे कळव्यामध्ये 4ही पॅनल जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आम्ही उभे करतोय. मुंबऱ्यामध्ये सगळे पॅनल आम्ही उभे करतोय. आमच्याकडे तेवढे कार्यकर्ते आहेत. टोटल किती नगरसेवक तुमच्या सोबत आहेत का? किती सीट लढणार? बघा, तुम्हाला मी सांगतो, कळव्यामध्ये खारेगावमध्ये 4 प्रभाग, तिथले 5 प्रभाग, 9 प्रभाग आणि इथले 12 प्रभाग असतील अप्रॉक्सिमेटली. 21 ते 22 प्रभागावर आमचे स्वतःचे कार्यकर्ते 4 आहेत. ऍटलिस्ट 3 तरी आहेत. आम्ही लढू. गरीब उद्याचा शेवट दिवस आहे. काँग्रेस समजा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपण चर्चा केली, हा. किंवा काय ठरवलं ते हायकमांड ठरवेल. मी माझा निर्णय दिलाय. शेवटी मी हायकमांडचा पहिया आहे ना. हायकमांडने सांगितलं, 2 पावलं मागे आदेश दिला. मी त्यांच्या आदेशाने चालतो, त्यांना सांगूनच करतोय. आम्ही आमच्या हायकमांडला विश्वासात घेऊनच करतोय. कारण आम्ही आमच्या हायकमांडला विश्वास केले आहेत. बोला. मुंबईतील दोन्ही नगरसेवक काँग्रेस सोबत आहेत का? नाही. त्याला पर्याय काँग्रेसकडे काय आहे ना, आमच्याकडे उमेदवार आहेत. अहो, काँग्रेसचे उमेदवार गेले, नेते गेले, काँग्रेस संपत नाही. राहुल गांधींची काँग्रेस आहे. तुम्ही म्हटलं की अडचणी काळात तुम्ही आव्हाडांना विचारून मदत केली, त्या 100%. त्या तुमच्या मुळावर उठलेले आहेत. नेमकं काय झालं असं बैठकीत की जे तुम्हाला लागलं किंवा कार्यकर्त्यांना सामावून घेतलं नाही? विक्रांत चव्हाणांचे का दुपार आहे? अहो, आमचे कार्यकर्ते फोडायला लागले. ते आमचे कार्यकर्ते फोडणार का? ते नजीम मुलाने काय आमचे चटपूट कार्यकर्ते फोडले, त्याला त्याची जागा समजेल. आम्ही विचारांचा पक्ष आहे आमचा. आम्ही विचार घेऊन चालतो, पैसा घेऊन चालत नाही. आणि आम्ही तुम्हाला विश्वास देतो की जर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, या ठाण्यामध्ये एक पारदर्शक, क्लीन, कोंडीमुक्त ठाणे, स्वच्छ प्रशासन आमच्या राहुल गांधींच्या प्रेरणेने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या नेतृत्वाखाली एक पारदर्शक साहेब, एकीकडे युती होते, हा. तिकडे मौर्य आता राहिलेली नाहीये. हा. त्याचा फायदा थेट युतीला नाही होणार. कोणाला? मौर्य आता सगळे फायदा आणि तोट्यासाठी आम्ही करत नाही साहेब. आमचा विचारांचा पक्ष आहे. आमच्या हायकमांडने सांगितलं, भ्रष्टाचार आणि जातीयवाद रोखण्यासाठी आपण या सगळ्यांना एकत्र लढतायत. हो. मौर्यामध्ये एकत्र एक संघ नाही. अहो, ते त्यांनी भाग पाडलं ना आम्हाला. आज युतीमध्ये पण तेच चालू आहे. अलबेल कार्यकर्ते माझ्याकडे येऊन रडतात, मला तिकिटी मागतात माझ्याकडे. पण मी स्पष्ट सांगितलं, माझे कार्यकर्ते काय बोलतायत की काही लोक जवळ यायला तयार आहेत. मी माझ्या पहिल्या कार्यकर्त्यांना तिकिटी देणार. आमचा गरीब कार्यकर्ता असेल तरी त्याला आम्ही तिकीट देणार. आमच्या राहुलजींनी सांगितलंय, गरीबावर बसा. काँग्रेसला फसवलं, नेमका रोग तुमचा कोणावर आहे? अहो, काँग्रेसला फसवण्याची कोणाची हिंमत नाही हो. ऐकलं का? कठ्यार काळजात घुसली, पाठीत कंजीर कोणाची खुपसायची हिंमत नाही. आमच्या मागे पण डोळे आहेत. कट्यार काळजात घुसली, बस, बाकी काही नाही. मी तुम्हाला सांगितलं, आम्ही तो अपनवणे लुटा ज्या और में का दमता. आम्हाला समोरच्यांनी हे करतील, वरती डोक्यावर घेतील. आम्ही यांच्यासाठी भांडलो, आम्ही यांच्यासाठी किती लढलो. आम्हाला घाबरून समोरचे गप्प बसायचे. यांना काय घरात जाऊन मारतील. मुंबई पाठोपाठ ठाण्यातही आता काँग्रेस एकलाच नव्हे, एकूण किती जागा लढवणार आहे? बघा, मुंबई पाठोपाठ म्हणणार नाही मी. मुंबईच्या जागेवर. ठाणे कोणाच्या पाठीमागे जात नाही. ठाणे फक्त ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि प्रांताध्यक्षांच्या मागे जाते. मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. हा, तर ठाण्यामध्ये देखील तुम्ही प्रयत्न करणार आहात का? आले वंचितवाले आजच्या आज तर आम्ही घेऊ साहेब. आमचा वरचे आमदार जसं आदेश देतील, जे उमेदवार येतील त्यांना आम्ही ऍडजस्ट करू 100%. मोठ्या दिलाने अर्ध्या जागा पण देऊ. एनिथिंग एल्स? ओके. पाटील गणेश पाटील त्यांची मला बोलायचं, तुम्ही वेगळी प्लेस ठीक आहे.